नमस्कार. जय भवानी. मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की तुळजाभवानी जी आहे ही त्रिगुणांनी युक्त, म्हणजे महाकाली, महासरस्वती व महालक्ष्मी या तिन्ही देवतांच्या गुणांनी युक्त असल्यामुळं या तिन्ही देवताचं पूजनाचं जे कर्मफळ आहे ते आपल्याला तुळजाभवानीची पूजा केल्यानं मिळतं, हे आपण पाहिलं. तसं या देवींचे जे भक्त आहेत हे सुद्धा परंपरेतील तीनही मार्गाचे अवलोकन करणारे आहेत. म्हणजे कसं, या देवीचे भक्त तांत्रिक मार्गी जे लोक आहेत, जे तंत्रविद्येनं आपलं जीवनमार्ग अवलंबतात, अशा तंत्रमार्गाचा अवलंब करणारे लोकसुद्धा आणि ज्यांचा मांसाहारावरती विश्वास आहे आणि मांसाहार करतात, अशा प्रकारचे तंत्रविद्येचा तंत्रसाधना करणारे लोकसुद्धा या देवीचे, भवानीचे भक्त आहेत. दुसरा, मांत्रिक म्हणजे मंत्रोपचाराने साधना करणारे, मंत्रोपचाराने भक्ती करणारे जे लोक आहेत, जे भक्त आहेत, ते सुद्धा या देवीची पूजा, आराधना व भक्ती करतात. व तिसरे जे आहेत ते म्हणजे लौकिक पारंपरेनं, उदाहरणार्थ सध्याच्या युगामध्ये आराध्य असतील किंवा देवीचे नाचून गाऊन किंवा तंत्र आणि मांत्रिक या दोन्ही विद्या अवगत नसलेले जे लोक आहेत, हे सुद्धा या देवीचे भक्त आहेत. म्हणजेच या देवीचे भक्त जे आहेत ते सर्व प्रकारचे आहेत. आणि या तिन्ही परंपरेचे, तांत्रिक, मांत्रिक आणि लौकिक, या तीनही परंपरेचे लोक जे आहेत हे तुळजाभवानी देवीस आपली आराधना, पूजा, कुलधर्म, कुलाचार करतात. आणि यांच्यामध्ये कसल्याही प्रकारचा दुजाभाव नाही. अशा प्रकारे हे सर्व लोक तुळजाभवानीची पूजा, अर्चा व भक्ती करतात. आता पाहूया, आपण प्रत्येक वेळी ऐकतो की आमच्या कुलाची कुलदेवता. आता नेमकं कुलदेवता म्हणजे काय? आणि दुसरा एक शब्द आपण ऐकतो, महाराष्ट्राची कुलस्वामिनी. कुलदेवता आणि कुलस्वामिनी याचा विस्तार आपण पाहूया. सर्वप्रथम कुलदेवता, आपण ज्या कुळामध्ये जन्म घेतलेला आहे त्या कुळाची अधिष्ठाता देवता, त्या कुलाचं रक्षण करणारी जी देवी असते किंवा देवता असतो, त्याला कुलदेवता म्हटलं जातं. आणि ही कुलदेवता आपल्या कुलातील लोकांचं रक्षण करते. म्हणून प्रत्येक वेळी लिहिलं जातं किंवा वाचलं जातं की आमची कुलदेवता. यानंतर दुसरा भाग येतो, तो म्हणजे महाराष्ट्राची कुलस्वामिनी. महाराष्ट्र म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर आता जो महाराष्ट्र येतो तसं न धरता किंवा तसं लक्षात न ठेवता, छत्रपती शिवाजी महाराजांच्याही पूर्वी जो महाराष्ट्र, ज्या ठिकाणी हा मराठा किंवा मराठी बोलणारा किंवा भवानी भक्ती करणारा जो भक्तवर्ग होता, तो पूर्ण भाग हा महाराष्ट्र म्हणून ओळखला जायचा. भक्तीच्या बाबतीत, तुळजाभवानीच्या बाबतीत. आणि या महाराष्ट्रामध्ये जे राहणारे लोक आहेत, मग ते कुठल्याही जाती धर्माचे असोत,
आणि ते ज्या कुळामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे त्या कुळाची स्वामिनी देवता, त्या कुळात जन्मलेल्या लोकांचं रक्षण करणारी देवता म्हणजे महाराष्ट्राची कुलस्वामिनी. महाराष्ट्रात जी कुलं आहेत, आता कुल या शब्दाचा अर्थ वास्तविक पाहता कुल म्हणजे उर्दूमध्ये जर पाहिलं तर कुल या शब्दाला एकूण असं म्हटलं जातं. एकूण, कुल म्हणजे एकूण. आणि लगेचच याच कुल या शब्दाचा अर्थ बदललाही जातो. महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणजे एकूण महाराष्ट्राची कुलस्वामिनी. आता कुल पहिल्यांदा आपण पाहिलं की कुल या शब्दाचा अर्थ एकूण झाला की लगेचच कुलस्वामिनी म्हणजे महाराष्ट्रात एकूण जी कुळं आहेत त्या एकूण कुळाची कुलस्वामिनी. कुल आता इथं दुसरा अर्थ कुलाचा काय होतो? ज्या कुळामध्ये आपण जन्म घेतला. महाराष्ट्रातील एकूण जी कुळं आहेत त्या सर्व कुळांची स्वामिनी ती भवानी म्हणजे महाराष्ट्राची कुलस्वामिनी. अशा प्रकारे कुलदेवता आणि कुलस्वामिनी याचा अर्थ होतो. आणि असं कोणी समजायची गरज नाही की देवी आम्हाला आहे आणि देवी आम्हाला नाही. अनेक लोकांना आपली कुलदेवता माहीत नसते किंवा कुणी त्यांना सांगितलेलं नसतं किंवा त्यांच्या लक्षात आलेलं नसतं. आणि असं बऱ्याच वेळेस होतं की वेगवेगळ्या प्रकारचे कलह त्यांच्या घरामध्ये किंवा अवतीभोवती करत असतात. हे का घडतं, का करतं की अनावधानाने किंवा त्यांना माहिती नसल्यामुळे त्यांच्याकडून कुलदेवतेची उपासना, पूजा, आराधना केली जात नाही. त्याच्यामुळे हा दोष जो आहे तो त्यांच्या लक्षात येत नाही. आणि नेमकं आपल्या कुलदेवतेचा कुलाचार आपल्याकडून घडत नसल्यामुळे हे असे प्रकार भक्तांवरती, मानवांवरती येतात. मग अशा वेळी काय करायचं? मी आत्ताच तुम्हाला सांगितलं आहे की महाराष्ट्राची कुलस्वामिनी, या महाराष्ट्रामध्ये असलेले जेवढी कुळं आहेत त्या सर्व कुळांची कुलस्वामिनी ही तुळजाभवानीच आहे. त्यामुळं भवानी आम्हाला आहे आणि आम्हाला नाही हा प्रश्नच नाही. आणि कुलदेवता जी आहे ही सर्वांची तुळजाभवानीच आहे. त्यामुळं तुळजाभवानीची पूजा, अर्चा, आराधना, कुलाचार करताना तुळजाभवानीपासून ज्या लोकांना आपली कुलदेवताच माहीत नाही अशांनीसुद्धा तुळजाभवानीस कुलदेवता मानून पूजा, भक्ती, अर्चा केल्यास काहीही चुकीचं ठरणार नाही. तर याच्या पुढची आपण तुळजाभवानी महात्म्याचा जो भाग आहे तो पुढं पाहूया. नमस्कार. जय भवानी.